नागपुर रेसिंग बाग ग्राउंड में लाडली बहनों का सम्मेलन रखा गया, जिसमें 60 से 70 हजार महिलाएं शामिल हुए। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि लाडली बहन योजना महिलाओं के लिए आर्थिक रूप से सक्षम बनाने का काम करेंगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने एकनाथ शिंदे इन्होंने डिजिटल बटन दबाकर दूसरे चरण की राशि का वितरण किया शुभारंभ किया। VK7 न्यूज डिजिटल नागपुर इन्हें यूट्यूब चैनल पर सब्सक्राइब करें और आई आइकन बटन दबा के कामयाब करें। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या, माझ्या बहिणीच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळे उशीर झाला की एवढं ट्रॅफिक होतं आज। आणि या माझ्या बहिणींनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे। आपल्या या महासागराला मी वंदन करतो। माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो। खरं म्हणजे फक्त माझ्या बहिणी नाही तर एक विराट स्त्री शक्तीचे एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे। आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही 17 ऑगस्टला पुण्यामध्ये केला। 17 ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय। मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले। 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी 52 लाख लाभार्थी आणि 1,562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय। मला मगाशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती ते 2.5 कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील। मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको, आम्ही तिघं भाऊ मजबूत आहोत। 3 कोटी पर्यंत गेलं तरी चालेल, काही हरकत नाही। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय। या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहेब आहेत, आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आमचे दुसरे अजित दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका। तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत, माझ्या बहिणींचे आहेत, माझ्या भावांचे आहेत। आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील। आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेऊन वेळ घेत नाही, कारण वेळ बराच झाला, उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर त्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय। खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींचे जातील। पण मला आनंद आणि समाधान आहे
की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अमित कुमार असेल, मी एका कार्यक्रमाला 14 तारखेला गेलो तर 14 तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले. महिला मोबाईल दाखवत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो. मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत, जे बोलतो ते करतो. आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंत सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहे. तुम्ही माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्ही तोडले, तुम्ही चित्र मोडलेले आहेत. आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 आपण पुढे जातोय, टप्पा 3 येईल. आणि हे मी सांगतो की तुम्ही विरोधात किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही नाही नाही. आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात, म्हणाले ही योजना फसवी आहे, ही चुनावी जुमला आहे, हे फक्त घोषणा आहे, पैसे काय येणार नाही, वाट बघत बसा. पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे फिकर पडले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो. आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या, लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. सरकार घेणार, हे सरकार घेणार नाही. हे पूर्वीचं सरकार आपल्याला माहित आहे, हप्ते घेणार होतं, हे हप्ते भरणार सरकार आहे. माझ्या बहिणीच्या खात्यात 2-2 हप्ते भरणार सरकार आहे. त्यामुळे ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे, ही योजना मगाशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार, रक्षाबंधन. आदरणीय एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या नागपूरचे सुपुत्र आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला बाल विकास विभागाचे मंत्री माननीय आदिती तटकरे, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आमच्यावर उपस्थित सर्व आमदार, सर्व अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने विशेष योजनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये या महाराष्ट्रामध्ये नवीन युगाची सुरुवात केली. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे. मला अतिशय सांगताना आनंद होतो. परवा सर
आपण नंतर हा कार्यक्रम संपेल. राष्ट्रगीत महाराष्ट्र